अमोल दा रोहित दा तो प्रसंग आजही मला डोळ्यासमोर आहे. त्या रात्री मला अचानक ताप आला. जिथं खायला पैसे नव्हते तिथं डॉक्टरकडे जायला पैसे नव्हते. दादा रात्रभर मला मिठाच्या पाण्याच्या घड्याळ्या होता आणि ते मीठही शेजाऱ्याकडून आणले. जिथं असे माझे दादा वगैरे आहेत ना तिथे मी कशाला कुठे पाहू कशाला कुठे पाहू. हो अगदी माझ्या दादासाठी अथांग मायेची. दादा वहिनी मला म्हणाल की काय म्हणून तुला बोलली का मी घाबरलो. हे सगळे तुझे लाड आहे. पण दादा तू घाबरलो आहेस. हे दोन एक मंदिर आहे आणि तू इथं आल्यापासून त्या मंदिराची पूजा होणार आहे. तीही अति उत्कृष्टपणे या बागेत पूजा आहे. हे एक आणि माझी पत्नी या दोघांना कळतही दुःख झालं ना की माझा मी राहत नाही. थोडं हाताच्या पोटाप्रमाणे जपलं मी त्यांना. दादा दादा तू बालपण विसरलं नाही. पण वहिनीने या घरात प्रवेश केला आणि सारं काही विसरायला लावलं. आईची माया बहिणीची सारं काही वहिनी. आणि या घरच्या परवडणाऱ्या पामराला सर्व सुख मिळालं आणि तेही माझ्या दादा बहिणीमुळे. काय मागितलं अरे पण एवढ्या लोक माझी करण्याची घाई
शाळा आणि ते आता ताईचं शिक्षण पूर्ण व्हायचं असतं. ते नाही हा वहिनी, तू असं काहीही म्हणत नको. ते दादा, अरे तू तरी सांग ना वहिनी. अगं तू नाही तर कोण माझं लग्न ठरवलं सांग. हे वहिनी, अगं तू असं डोळ्यात पाणी आणलंस ना की काळजाच्या चिंधड्या होतात. अगं हृदयाचा गाभाराने असं हादरून जातो. हे दादा, अरे तू तरी समजावं वहिनीला. अगं तू जिच्या बरोबर सांगशील ना मी तिच्या बरोबर लग्न करेन, मग ती कशीही असू दे, अगदी मुळी पांगळी कशीही, पण 2 वर्षानंतर. तुमचं हे अपार प्रेम पाहून आमच्याही मनाचं समाधान झालं. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर आमचाही गाभारा वाढलेलाही होईल. मी म्हणतो तिथे नाही, हे घर एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात ईश्वर आहात असंच ना. जेवून घे, मला यायला उशीर होईल. या येतो लवकर या. हो लवकर Mangga kau.
आपण या ठिकाणी कशाला आलो वेगळं माहिती आहे हो यार अरे हे तर माझे खतरनाक चेहरे खतरनाक त्या खोपडीच्या एका कोपऱ्यात या आयडीचा जन्म झाला अरे तू आणि या टायमाला हजर होतो हे अभ्या प्रियाने जमत खरं होतं पाहिजे बस अरे माझं जे सत्य होता बस काय बोलतो ना माझ्या काहीच लक्षात येत नाही हे याद राहत एकदम ट्रू अरे आता या घरात माणसं होणार फक्त त्याला पाठवा म्हणजे रुपयाला व्हिडिओ पाठवतो बंडोदेची फोनवर बंडोदेची फोनवर अरे खबर एकदम पटली हे काही वेळेला बंडोदेला सांगा फक्त बंडोदा पाठवा चला आज देव करायचा म्हणजे करायचा अरे मला काही समजत नाही पडेल अरे अरे समझ तो बच्चा है अरे या घरावर मला ना सूड उगवायचा सूड या घराने माझ्या पायावरती वार केला आणि काय खबर नाही हे बघ काय अरे एखादा हिरा मिळा पता नाही त्या विकीने झाल्यानं माझं तोंड खरे कॉलेजमध्ये असताना मी हिरो होतो हिरो एक पोरगी भुलायची माझ्यावरती खरे दूर फिरायच्या माझ्यावरती पण आज या वाघानं त्याला जन्मी केलं आणि माझ्या हातची सुद्धा सुटली रे अरे काय बरं स्वतःला वाट बरं काय आता खबर दिसतंय अरे एखादा मस्त डबरा घ्यायचा मला असतो अरे बरे स्वतःला वाट अरे साला दोन मध्ये धरून बसला अरे गेलं जे असं ना तर साडे इकडे थोडं चालत टाकलं समजलं अरे 2 महिने म्हणजे 2 वर्षासारखे वाटले मला रे हा चेहरा बरा करण्यासाठी नाहीतर त्या विकीचा केवळ मुद्दा पाळला असता बोल प्रिया हा विश्वास ह्या तुझ्यावर झालं नव्हतं ना यार अरे ती आपण झाले पाहिजे समजलं नाही तर अरे या साई नगरात चालेलच काय या आजूबाजूच्या हिऱ्याची राहू देणार नाही तिला मी समजला मग माझा सूड त्याचं काय हे दुसरीकडून एका तासियाचा हे पुरा करायचंय कॉल परेश काय ते स्पष्ट बोल असं कोड्यात बोलू नकोस फोन आला अरे गाडी एकदम टायमात आहे ना आपल्याला लवकर जायला पाहिजे बस स्टॉपवरती तू काय बोलतोय ना की मला काहीच कळत नाहीये ते इकडे सांगण्यासाठी नाही कारण अरे या 4 भिंत नाही कान असतात अरे वाराही गुणगुणायला लागतो तेव्हा तू आणि मी त्या प्रियेच्या एकदम दोघांनी क्षमा मागायची काय मी आणि तिची माफी मागू कदापि नाही अरे गड्या वाघ उडी घेण्यासाठी 2 पावले मागे जातो हे ध्यानात ठेव हे कुमारची क्षमा अरे नाटक करायचं नाटक कसं वटवायचं ते वटलं पाहिजे बघ विश्वास अरे पुढचं नाटक कसं करायचं ना ते मी बघतो समजा तू आहे ना अरे अजूनमधून असं का होतो तेच काही कळत नाही मला ओ क्या है विश्वास अरे अभी तो अलग अलग कुछ होता है आगे देखो क्या होता है ठीक है आता आम्ही तुला हात मारतो थांब जरा माझ्या मनाला आहे ना तयार करू नाही तर ती समोर येतात लांडग्याप्रमाणे तुटून पडेल नाही तिच्यावरती
हरामी साले. अरे काय गैर करायचं ना. आणि तू जर गैर केला तर तुझी माझी दोस्ती खतम करून टाकेल. ठीक आहे, मार तिला हात, बोलाव बाहेर. अच्छा. प्रिया, अगे प्रिया. हे बरे. प्रिया बाई, अशी तुम्ही घाबरू नका. हो, त्या दिवसा प्रसंग असा नाही माझ्या माझ्या पोरांनी त्या दिनावरती ह्या सगळ्या रायवरून हल्ला केला. खूप वाईट वाटलं मला. हे ज्यांनी जाम बडबड माझ्या पोरांना पण त्यांना काही सांगून ऐकलं नव्हतं. त्यासाठी तुमची आणि तुमच्या सुवास नवऱ्याची मी क्षमा मागायला आलोय. मला क्षमा करा. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. असू दे असू दे. प्रिया बाई, हा विश्वास क्षमा मागायला खूप पश्चाताप झाला त्याला. बघा मला कसा झालाय. हा प्रिया, मी त्या दिवशी तुझ्याबरोबर प्रसंग केला तो घडायला नको होता. त्याचा अगोदर प्रायश्चित्त भरला आहे मी. अगं, तुझ्या मनाच्या समाधानासाठी मी आज तुझी माफी मागायला आलो. फक्त मला एक वेळ माफ कर, फक्त एक वेळ. प्रिया, अगं तू जरी माझ्यावर प्रेम केलं नसलं तरी एकेकाळी मी तुझ्यावर बेहद प्रेम केलंय. त्याच प्रेमाची स्मृती म्हणून खास तुझ्याकडे माफीची याचना करतोय. अगं खरंच मी गुंड झालो नसतो, चांगला अभ्यास करून तुझ्या नवऱ्यासारखा ऑफिसर झालो असतो ना, तर हे खूप जीवन माझ्या नशिबी आलं नसतं. हे बघ, मला फक्त एक वेळ माफ कर, फक्त एक वेळ. सांगशील ना प्रिया, हे झालं आपण करायला कमी मी तयार आहे. हा प्रिया, हा विश्व आता पूर्णपणे बदललाय. मला नवीन जीवन जगायचंय आणि त्यासाठी फक्त मला तुझी साथ हवी. माझ्यापेक्षा तेच तुम्हाला मदत आहे. ते मनाने सुद्धा फार मोठे आहे. अगं ते चालेल. बरं, मी बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नको नको प्रिया, आम्ही निघतो आता. आठवण ठेवा. हा प्रिया, निघतो मी. चल परेश. चल विश्वा, चल. हे दोघे सुंदर राक्षसी काढायचे त्यांचं मन काही होते की राक्षस कसे होते काही सांगता येईल. शेवटी ती सुद्धा माणसंच. काही समजत नाही. जिंकला 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 जिंकला. कोण जिंकला? भारत मॅच जिंकला. पर्याय दादा आणि सोबत विश्वास सुद्धा आला. 2 महिन्यापूर्वी त्या पर्याच्या पोराला आपल्या विकी बाबूने दिनानं असं जोडलंय ना, घाबरले ते. तोंड दाखवत नव्हते ते. काय म्हणत होते ते. क्षमा मागायला. त्या आरामपुराव विश्वाची गुरु गोष्टीमान असंच कार्यालयाची जागेची बाप पण तसं होता. बापा सगळा हा पोरगा निघालाय म्हणून
माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. राहू दे, राहू दे. असं डोक्याला हात नको लावू. आज काम नाही मिळालं का? घोटाळा घोटाळा. वहिनी वाटतं हा पान आहे ना असा कचाक डोक्यात मारून घ्यावा. का बरं? आज कुठेच काम मिळालं नाही का? ओ नको ते नको ते होणार. पण काय असं झालं तरी काय? अहो तुम्हाला सांगतो एवढ्या लवकर मुलं कशाला. सगळं स्वातंत्र्य गेलो. चेष्टा सुटते बघा कसा चेष्टा करतोय माझी. तुम्हाला सांगतो या प्रेमाच्या भानगडीत पडलो नसतं ना तर फार बरं झालं असतं. चला सर्व तिचा. अहो, असं झालं तरी काय पण? अहो आमच्या असीम अमर्याद प्रेमाचा अंकुर तिच्या पोटी फुटला. अहो, लग्न झालं की आपण कोणाला? सर्व खिचड होणार. पण तुम्हाला सांगतो तिच्याबरोबर लग्न करण्याआधी मी कसा अगदी मोका शिकलेला कुत्र्यासारखा. बस काय पण बोलते तिथं. वहिनी मी होतो रानावनात अगदी मोकाट वनरात सिंहासारखा आणि आता झालो गळ्यात पट्टा असणाऱ्या किती वेळा सांगू कुत्र्यासारखा. त्यात तिला काही एवढंच मजा असते. प्रेमाचं आंतरिक बंधन असतं. या आंतरिक कसलं आंतरिक असू दे पण आता आमचं आतडं येतं त्याचं काय नाही. धड मला नोकरी हा प्लंबरचा धंदा किती दिवसांनी कसा चालणार. आता काजू बिया झाल्यात. संसार संसार तुम्हाला सांगतो प्रेमात कशी मला म्हणाली माहितीये. नेत्रांच्या ज्योतीने भावनेच्या फुलाने श्रद्धेच्या गंधाने पूजले तुला मनाच्या देवाऱ्यात. बघा काय म्हणते. नेत्राच्या ज्योतीने भावनेच्या फुलाने श्रद्धेच्या गंधाने पूजले तुला मनाच्या देवाऱ्यात. पण विजवू नको ज्योतीला उडवू नको फुलाला आणि पुसू नको गंधाला. सख्या फसवू नको. हो, पण गाडी चालला आपण बाप होणार होतो. पोलीस वाटलींचं आनंद पोलीस हाती पैसा असतात त्याचा सगळा आनंद. नवीनच आहे. आधी आठवली ना छोकरी. वहिनी तुम्हाला सांगतो आजकाल लय महागाईचा जमाना आहे. ह्या महागाईच्या जमान्यात ना पुरुषाने तर उशिरा तरी लग्न करावं किंवा चांगली कमवती बायको तरी करावी. हे तुमचं खरं. पण हे तुम्ही तिला आधी नाही का सांगितलं? अहो काय सांगणार तिला काय झाली होती आई व्हायची. अहो होणार आई आम्हाला आधार कोई आणि जीवन खर्च. त्यात सुद्धा आधी समजून घ्यायचं असतं. काय आनंद म्हणता आणि पैसा असला की सगळाच आनंद असतो. म्हणून माझं प्रेम कॅन्सल. प्रेम करून असं एखाद्या मुलीला फसवू नये. कॅन्सल म्हणजे फिरणं हिंडणं बोलणं सगळं बंद. मला चांगली नोकरी भेटली ना का मी लग्न करणार. तोपर्यंत फिरणं हिंडणं सगळं बंद. नाहीतर याच्या बायकोसाठी व्हायची माझी गरज.
माझी ती बुद्धी आता तुझ्याशी माझी कट्टी. आणि याला स्क्रीन फाटा बोलतो हा. लय फाटेकडा याला. तोंडावर बघा कसा द्यायचा दिसतोय. एकदम फाटेकडा. काहीतरी खराब बोल. वहिनी, तुम्हाला सांगतो, हा लय खोटा बोलतोय. तासभर जाऊ दे. अहो हा, याच्या तिचा भरावर टाकला. काय करू लग्नाची घाई झाली ना. खंडरायाच्या लग्नाला बनून नवरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बनून नवरी नटली. नवरी नटली तेव्हा सांगू पटवू कुठं. कुटी पटली. महिन्याला 10,000 रुपयाची सुट्टी ते मिळालं ना वो. चले कुठू आपण काय लागू त्यांना आपल्याला बोलावलंय. क्या करेगा काजी. तुझ्यावर सांगतो काय रे. हो, ते आपल्या आधी बाबा होणार आहेत. काय बाप कमाल झाली. गाडी सुपरफास्ट आहे वाटतं. दादा तिची माझी नाही. तुझी मुलगी काय करते. लाडू बनवते. चोरी गंगावला आणि गंगावला. टाइम बस बोल. अरे ते मिळालं ना तुला आणि वहिनीला एक छानसं गिफ्ट देणार आहे मी. कारण वहिनीनं आज मला खूप मार्गदर्शन केलंय. चल येतो मी. येतो वहिनी. तुला मी जबरदस्त रंगल्या. कोणीच मला आठवत नव्हतं. आपली निर्माण करणे हे सुद्धा विसरला. सांगायचं नाही. साधना व्हायची तर काय म्हणतेस काय. केव्हा येते. अंधारातून येतेच आहे. तेवढी अक्कल आहे म्हटलं मला. इथे पाहुण्याला पाठवलं नाही आणायला. साधना माझी बहीण. तिला बहीण न मानता मुलगी म्हणून लाड केले तिचे. तिचंही आमच्यावर किती प्रेम. अगं अजूनही तिला मीच हात भरावा लागतो. तशी ती अभ्यासातही हुशार. खूप लहान होती. मागोमाग बाबांनाही आम्ही पोटी घालू. किती लहान होता. सर्वात मोठा भाऊ मीच. चिवताईच्या गोष्टी सांगून त्यांचं पोट भरत नव्हतं. तेव्हापासून या हाताने काम करायला सुरुवात केली आणि एक एक स्वप्न पूर्ण करायच्या मागावर लागलो. मी आपली साधना पुण्याशी डॉक्टर होणार आणि या गरीब कुटुंबाची सेवा करणार. पैशापेक्षा तिला सेवाच महत्वाची वाटतंय. खरंच अशी बहीण मला मिळाली मी माझं भाग्य समजतो. ती म्हणते एवढंच नको. पण तिचं थोडं ऐक ना. पण तिला साजेला असा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून देणार. त्या लग्नात मी यजमानी आणि तू यजमानी. साधनाचं लग्न आपण मस्तपैकी धूम धडाक्यात करायचं. मी तर इतकं नाचेल विचारू नको. अगदी खूप धडाका. पण आपलं काय. आपलं म्हणजे
काळोबा आणखी थोडे दिवस तर आता साधारण स्थिर होते तिला एखादा दवाखाना काढून देऊ. आधी लग्न करून देऊ. हो तिला आधी मूल होऊ देऊ. हो ग आपली आस पुरी राहा. हो राणीनंदा. हो ओ मिस्टर. कुठं गेला तुम्ही? आता जिथे तू तिथे मी. ते काही नाही. मला आता लवकरच आई व्हायचंय. त्यामुळे आई काय आहे तू होणारच. तू आई होणार पण त्या आधी परिस्थिती काय होते मला काही ऐकायचं. असं कसं राहिलं का. हो ना. तुमच्या भावा बहिणीच्या सुखात माझं सुख पाहिलं तुला वेळ मिळाला. झाडाला फळं आणि फुलं आली ना तरच ते झाड शोधून दिसतं. नाही तर असं म्हणायला आणू नकोस. मला एक एक कर्तव्य तर मुक्त होते मग आपल्या बाळाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. मागच्या वेळी तुम्ही नाटकाची तिकीट आणली ती सुद्धा रद्द केली का? तर साधना होते ना. बरं बाबा पुन्हा भाऊ नाटक बाळ तो तुझा. हो पाहू ना पण आपल्या बाळाला ठेवू. तुम्ही तुमची कर्तव्य करत ना मी मुलांना सांभाळेल मग ते झालं ना. पाळल्याची दोरी हाती येण्यासाठी बायका किती उतार असतात म्हणजे 3 महिने आराम आणि तिच्या हाती पाळण्याची दोरी तिथली जग चाली. मी तुझ्या आजीनं सांगितलं. तुमच्या आजीने नाही सांगितलं. माझ्या आजी लवकर देवाकडे गेली गं. ते काही नाही. हे तरी माझ्या मनासारखं व्हायलाच हवं. ओके ऑल राईट. पण आता आपली साधना येणार आहे तेव्हा तिच्या आवडीच्या मस्तपैकी कांदा पोहे कर. उद्या मस्तपैकी चिकन वडे करू. पण ते जास्त दिवस नाही जमणार. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला सुट्टी फार कमी असते तेव्हा प्रत्येक दिवशी एक एक नवीन पदार्थ. आज कांदा पोहे उद्या मसाला भात परवा श्रीखंडपुरी आणि नंतर आळूवडी. सर्व काही होते, पण हो आता लवकरच. विश्वास नाही माझ्यावर. मुळीच नाही. कारण निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि नवरे दोघेही सारखेच. पण मी ही निवडणूक जिंकली आहे म्हणून तर तुम्हाला वाटते ना मला. तर निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासना बसा होतात. तशी आश्वासने मी दिली होती का. आपल्या साखरपुडा झाला जेव्हा आपण फिरायला निघतो तेव्हा तिथे आश्वासनं दिली होती आठवत का? बरं बाबा सर्व आश्वासनं आस्ते आस्ते पूर्ण करू. कधी पुढची पंचवार्षिक योजना येईल तेव्हा तर त्रैवार्षिक येईपर्यंत. माझी मागणी वार्षिक येण्या अगोदर समजलं. राणी साहेबांची आज्ञा कपाळवंदी आहे. आठवड्याची या जेवायला वाटेल. आज झोप नाही. ऑफिसमध्ये एवढं जेवण होतं भूपे भरपेट. आता फक्त साधनाची वाट पाहिजे. गेलं वर्षभर ती आलीच नाही सुट्टीवरून. मी जाऊ का शाळेवर. रात्र खूप झाली. आणि चांगलं जा आणि जायचंय. बस जाऊ पुढे. तिला कधी एकदा पाहिजे असं झालंय. खरंच खरंच माझी लाखात एक बहीण आहे ती. हो सर. माझी वार्षिक योजना आताच होती. राणी सरकार तुमची वार्षिक योजना मी कशी मला विसरणार. पण नका. तुला अशी भेट देईन अशी भेट देईन. किती छान असेल ते. या चिमुकल्या करतात. तू रोज कामावरून लवकर घरी येशील. आपल्या बाळाला घरी आण. घरात लहान मुलं असतं ना की त्याच्या पित्याचे बाळ आपोआप घरात कळतात.
मातृत्वाच्या बाजूने हा स्त्रीचा अनुभव घेतला. आज मला लागला माझ्या मुलाचं लग्न होईल. मी माझ्या मुलाला जेव्हा कडेवर घेतली ना, तेव्हा आकाश पूर्ण आनंद. त्याचे ते गोडे बोल घेताना तुझ्या हृदयाचा तू किती काळात दिसशील ना? आणि त्याला आनंद दिसशील. त्याचा पापा दिसशील आणि म्हणशील तू म्हणशील काय म्हणेन तुम्ही जेव्हा येता ना तेव्हा मला वाटतं. नको फक्त प्यायला पाणी दे. कसं सांगू तुला माझे शब्द पुढे पडले. त्या गोष्टी आवश्यक आहेत हे कसं समजावू तुला. शेवटी परमेश्वराची इच्छा. काय आज आपली साधनता येते. साधना येते. अरे किती लहान असताना पाहिली होती तिला. आता आता मोठी झाली असेल ना रे. तर सुंदर सुद्धा इतकी सुंदर की तिला सुंदर असं नवरा लवकर लागायचा. आला आला काय रे. आणि मला खेळवायला बालव केव्हा आणणार. लवकर आपला आशीर्वाद आहे. आणि माझा आशीर्वाद कायम आहे तुझ्या पाठीशी. अरे तुम्ही केलेल्या इस्टेटीच्या जमिनीचे कागद आहे ना. अरे सुनेची हाती लागतात. अरे अरे ती मला घालू लागली. ना सकाळी नाश्ता नाच्या. अरे जेवणाचं सुरू नसते. अरे सरळ ती हॉटेलमध्ये जेवण येतात. अरे तो ड्रायव्हर आहे ना गाडी चालवतो तिकडूनच येतात. पण पैशाशिवाय काय करणार बिचारी काय करणार. दादा दादा याच्यामध्ये वाईट संगीचा परिणाम. अरे दिवसभर डाव बसून असतो रे. दारू बसून असतो. अरे तिच्या बायकोला मीच म्हणालो अरे थोडे दिवस जा तू माहेरी. अरे गेली बिचारी. अरे एक साली तर दुसरी शोधी. अरे त्या म्हाताऱ्याचं सँडविच. अरे बेटा म्हटलं थोडं तुझ्याकडे 4 दिवस राहूया. खरंच ना तुम्ही आमच्याकडे राहणार. अरे तुझी परवानगी असेल तरच. मी काय विचारतो दादा. तुम्ही इथे राहिला किती आनंद केला मला. बाबा भेटल्यावर आनंद होईल आम्हाला. असं म्हणतो
काही जण दत्तक मुलं घेतात तसं मी तुम्हाला वडील म्हणून दत्तक घेतो. अरे वा. अरे घेऊन टाका, घेऊन टाका. अरे या शिवलेल्या मोठपणी आलेल्या त्या शरीराला शेवटचं तरी निवारा दे, शेवटचं तरी निवारा दे. सीतादेवीच्या चांदण्याचं ठरलं. आजपासून याने मी वडील म्हणून दत्तक घेतो. दादा, उद्या कोर्टात जाऊन आपण योग्य ते कागदपत्र करून घेऊ. बेटा, अरे ती कायदेशीर कागदपत्र कशासाठी? अरे या कायद्याच्या कागदापेक्षा या देवाचं काळीजच फार मोठं आहे रे, काळीजच फार मोठं आहे. अरे मनाने केलं ते शरीराला पटलं. अरे बस खरा समाधान रे तुला, तेच खरे समाधान. आज मी स्वतःहून इथे आलोय ते याच आशेपोटी रे, याच आशेपोटी. शेवटी अरे प्रेम माया मिळाली. अरे प्रत्येक म्हातारीची इच्छा असते रे, या प्रत्येक म्हातारीची इच्छा असते. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात रे. दादा 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 ए दादा, अरे आज मला एका बिल्डिंगचं नावाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. हे घ्या पेढे. त्याला हे कोण? हे आमचे नाना. आम्ही सर्वजण नानाच बोलतो. या नाना, हा पेढा चला. ओ मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. दादा हे तुला आणि हा बहिणीला. यांचा पायकी चांगलाच वाटतो. पण नाना, तुम्ही हातपाय धुवून जेवून घ्या. आणि दिना, तुम्ही जेवण जा. आज साधना येते. एवढ्यात यायला हवी ती गाडी आली ना वाटतं अजून. अरे सुहास, अरे गाड्या लेट आहे. अरे खूप पाऊस पडतोय बाहेर. अरे तुला माहिती आहे का वरुणाच्या कोण अडवणार? काय साधना नाही येते? अरे मग आता मी माझ्या ताई आमची डॉक्टर म्हणजे आमच्या आईला कुठं जायलाच नको. दादा हे 2 पेढे ताईला ठेव. पेढा खाली पडला जाऊ दे. हा पेढा ताईला ठेव. नाना, तुम्ही याच्याशी बोलत बसा. मी आलोच. काय रे, तुझं नाव काय? यास माझे दादा दिना म्हणतात. दिना पाटील. व्यवसाय काय करतोस रे? प्लंबरचा. घराची नवीन लाईट टाकणे, नवीन नळ बसवली इत्यादी. तुम्हाला सांगतो या महिन्याभरात मला भरपूर पैसा मिळणार आहे. अरे वा. हा तुम्हाला सांगतो नाना, काम अगदी चोख करतो बा. या दुसऱ्या आजूबाजूच्या बिल्डिंगची कामं पण मला मिळायला हवीत ना. म्हणून तुम्हाला सांगतो चोख काम आणि चोख दाम करतो. म्हणून माझ्या या प्लंबिंग वर्कचं नाव आहे सुपर प्लंबिंग गुडवर्क. आता तुम्हाला सांगतो या वर्षभरात की नाही मी माझा एक मोठा प्लॉट घेणार. काय रे, सध्या काय करतोस? याचं काही विचारू नका तुम्ही. सध्या आमच्या मामाच्या मागच्या गोट्यात राहतो. गाई मशीन आहे म्हणून या रेड्याला तो गोठा तरी मिळाला. अरे पोरा, मोठा काय आणि बंगला काय? अरे समाधान तोच करा संसार रे, तोच करा संसार. पोरा, अरे सुखाच्या बंगल्यापेक्षा
ही सुखाची ओसरी छान आहे रे. सुखाची ओसरी छान आहे. हो म्हणूनच नाना माझा संसार घडला. म्हणजे लग्न झाले काय रे? अहो लग्नच काय तुझं पण झालं. अहो केलं बाप आणि झालो बाप आणि आता करतोय जीवनाचा मोजमाप. बरोबर नाना मी आता निघतो. तुला मी जेवून जा म्हणून सांगितलंय ना. अहो म्हणे काय जेवायला थांबू. अहो हे घर ना जर आज नाही तर उद्या घरी. अहो ती वाट बघत असेल ना. खूप वाजले. तिला माझ्या हातानं हा पेढा बनवला आणि तिला माझी खुशीची बातमी आनंदाने सांगणार. चला नाना येतो मी. बोला. तुला झाले. आनंदाच्या भरात किती उड्या मारत जातात पोरं. पाऊस पडतोय वाटतं. थोडं पाणी पिऊन घ्यावं. Thank you.